त्या मित्रांनो, आपण आता गतीचे नियम शिकतो आहोत आणि आपण याच्या पूर्वीच्या भागामध्ये जे पाहिलं त्याचा आपण आता खुलासा करत जातो आहोत. गती म्हणजे काय असं आपण समजून घेतो आहोत. आणि आता ही आकृती लक्षात घ्या. विस्थापन, आरंभ आणि अंत. आरंभ म्हणजे गतीचा एखादी जागा स्थिर असते, एखादी वस्तू स्थिर असते, तिथून तिचा अंत, विस्थापनाचा अंत म्हणजे जिथपर्यंत जाते ती. तर आरंभ आणि अंत. आणि याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं की काही वेळेस तो प्रवास असा होतो, काही वेळेस तो प्रवास असा होतो. आता आपल्याला दोन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. एक म्हणजे विस्थापन म्हणजे काय. आता हे मी पुसतो. एक लक्षात घ्या, विस्थापन म्हणजे काय हे लक्षात घ्या. तर विस्थापन म्हणजे, लक्षात घ्या, विस्थापन या शब्दाचा अर्थ समजून घ्या. आरंभ आणि अंत यातलं कमीत कमी अंतर. समजलंय का? कमीत कमी या शब्दाला महत्व आहे. आरंभ आणि अंत यातलं कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन. विस्थापन या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. आरंभ आणि अंत यांच्यातलं कमीत कमी अंतर म्हणजे मागच्या वेळेस आपण जे उदाहरण घेतलं होतं ते म्हणजे घर ते शाळा यातलं अंतर होतं 1500 मीटर. समजतंय का? घर ते शाळा यातलं अंतर होतं 1500 मीटर. हे कमीत कमी अंतर होतं. म्हणून विस्थापन म्हणजे आरंभ आणि अंत यांच्यातलं कमीत कमी अंतर. आता अंतर म्हणजे काय? अंतर म्हणजे आरंभ, इथे लिहू, आरंभ आणि अंत यांच्यातलं प्रत्यक्ष अंतर, प्रत्यक्ष मार्गक्रमण. म्हणजे एकाने केलं 1500 मीटर सरळ आणि एका मुलीने केलं 1800 मीटर, नाही का? ती आधी मंदिरात गेली. अंतर आहे दोघांची. याचं अंतर त्या मुलानी जे म्हणजे अभिषेकने जे पार केलं होतं ते 1500 मीटर आणि गौरीने जे पार केलं ते 1800 मीटर. प्रत्यक्ष मार्गक्रमण जे केलेलं असतं त्याला काय म्हणतात? अंतर. आता आणखी महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवा आणि परीक्षेमध्ये तुम्हाला या महत्त्वाच्या शब्दांचा उपयोग होणार आहे. मग त्याच्यातून आपण काय म्हणतो की चाल. चाल म्हणजे काय? इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात स्पीड. एकूण अंतर, एकूण एकूण अंतर आणि त्याच्याकरता लागणारा एकूण वेळ. इथे हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. एकूण. स्पीड, चाल म्हणजे काय? एकूण अंतर आणि एकूण वेळ. नाशिकहून मुंबईला जायला किंवा पुण्याहून मुंबईला जायला जे एकूण अंतर आहे त्याच्याकरता लागलेला जो एकूण वेळ आहे त्याच्यावरनं स्पीड कळतो. स्पीड म्हणजेच काय कळतं? चाल कळते. आपण ना सगळ्याला एकच शब्द वापरतो, तसं नाही आहे. वेग ही संकल्पना वेगळी आहे. वेग म्हणजे काय? वेगला इंग्रजीमध्ये म्हणतात व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे वेग. वेग कसा काढतात? विस्थापन भागिले वेळ. एकूण झालेलं विस्थापन भागिले वेळ. आता लक्षात घ्या हां, आपण मागे जे उदाहरण घेतलं होतं हे म्हणजे घर
ही म्हणजे शाळा. हे झालं विस्थापन 1500 मीटर. आणि हे जे गौरीने केलं होतं ना, ही 2 विस्थापनं झाली. हे लक्षात घ्या, गौरीने जे केलं होतं ना, ही 2 विस्थापनं. म्हणजे हे 900 मीटरचं एक आणि हे 900 मीटरचं दुसरं. हे इथे मंदिर. तिने 2 विस्थापनं केली. आता प्रत्यक्ष इथून इथपर्यंत पोचायला लागलेला वेळ म्हणजेच काय, चाल म्हणजेच काय, स्पीड. एकूण अंतर भागिले एकूण वेळ. घरापासून शाळेपर्यंत जायला अभिषेकला 30 मिनिटं लागली. म्हणजे गती काय झाली, 30 मिनिटं लागली 1500 मीटरला. मग 1500 मीटरला जर 30 मिनिटं लागली तर एका मिनिटाला किती, अशी प्रति मिनिट गती काढता येते. झालं. आता गौरीने काय केलं की 900 मीटरला पहिलं विस्थापन केलं, त्याला तिला लागली 30 मिनिटं. आणि नंतर पुढचं विस्थापन 900 मीटरचं केलं, त्याला लागली 30 मिनिटं. आता आपण असं धरू की दोन्हीमधला 1-1 मिनिट कमी करू, कारण तिला मंदिरात जाऊन फुलं व्हायला 2 मिनिटं लागली. त्यामुळे 900 मीटरला 28 मिनिटं, 900 मीटरला 28 मिनिटं आणि मध्ये 2 मिनिटं अशी गेली. म्हणून तिला एकूण 60 मिनिटं लागली. तर तिच्या बाबतीत आपण वेग काढताना काय केलं, तिला 60 मिनिटं लागली. म्हणजे 1500 मीटर जायला गौरीला लागली 60 मिनिटं आणि अभिषेकला लागली 1500 मिनिटं. आता याच्यावरनं दोघांचा गत आपण काय म्हटलं होतं मग अशी, की कोण लवकर पोचेल आणि कोण उशिरा पोचेल. तर अभिषेक लवकर पोचतो, गौरी उशिरा पोचते, गौरीला जास्त वेळ लागतो. ही सगळी गणितं जी आहेत ती चाल आणि वेग याच्यामध्ये आपल्याला लिहायची आहेत. चाल म्हणजे एकूण अंतर, एकूण शब्द लक्षात घ्या, आणि एकूण वेळ. वेग म्हणजे विस्थापन आणि त्याला लागणारा वेळ. एकूण विस्थापन, त्याला लागणारा वेळ. तेव्हा चाल आणि वेग, स्पीड आणि व्हेलॉसिटी, या 2 गोष्टींमधला फरक लक्षात घ्या. मित्रांनो, आता आपण पुढचा भाग बघणार आहोत. गतीचे नियम ह्याच्यामधला पुढचा भाग बघणार आहोत. चाल आणि दिशा, चाल व दिशा यांचा वेगावर काय परिणाम होतो. चाल आणि दिशा यांचा वेगावर काय परिणाम होतो या संदर्भात आपल्याला जे मुद्दे बघायचे, हे मुद्दे परीक्षेमध्ये आपल्याला उत्तर म्हणून लिहायचे आहेत. की दिशा तीच असेल, दिशा तीच असेल विस्थापनाची, आणि तीच दिशा असताना चाल बदलली म्हणजे काय, चाल बदलली म्हणजे काय, की इथून समजा खूप वेगाने चालला आहे, इथून पुढे वेग कमी झाला, पुन्हा वेग कमी झाला, पुन्हा वेगाने गेला, पुन्हा वेगाने गेला. मग पूर्वी जे 30 मिनिटं लागत होते त्याच्याऐवजी त्यांनी जर वेग कमी केला तर त्याला 40 मिनिटं लागतील, हो की नाही. वेग कमी केला तर त्याला किती वेळ लागेल, 40 मिनिटं. आपण 1500 मीटरचा विचार करत होतो. तर आता तुम्हाला इथे काय कळलं, एक, दिशा तीच असेल आणि वेग बदलला, दिशा तीच असेल आणि चाल बदलली तर वेग कमी होतो, चाल बदलली तर वेग कमी होतो. दुसरा मुद्दा बघू आपण. चाल बदलली आणि दिशा तीच आहे, हा मुद्दा आपण आत्ता पाहिला. आता त्याच्या नेमका उलटा, दिशा बदलली, ए बी, म्हणजे हे अंतर मगाचं तेवढंच होतं विस्थापनाचं, हे अंतर तेवढंच होतं. पण ह्यांनी काय केलं, काय बदललं, दिशा बदलली. ही दिशा, ही दिशा, म्हणजे इथून सरळ जायचं ना तर दिशा बदलली. म्हणजे काय झालं, चाल तीच आहे, चाल तीच आहे, कुठली, मगाचीच चाल आहे, पण दिशा बदलली तर काय होतं, वेग, मग तिला 60 मिनिटं लागली, तुम्हाला आठवत आहे ना, 60 मिनिटे लागली. म्हणजे काय झालं की विस्थापनाचं अंतर तेच, चाल तीच, पण दिशा बदलली तर वेग कमी झाला. म्हणजे कशाचा परिणाम झाला, दिशा बदलण्याचा परिणाम कशावर झाला, वेगावर परिणाम झाला.
तिसरा मुद्दा, चाल आणि गती दोन्हीचा मध्ये बदल केला. म्हणजे कसं? चाल आणि गती दोन्हीची दिशा बदलली. तुम्ही बघितलं असेल, मोटोक्रॉस असते, मोटोक्रॉस, इथून मोटरसायकल निघते मोटोक्रॉस स्पर्धेमध्ये आणि ती अशी 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 इकडून जाते. प्रत्येक वेळेस काय होते, तिची दिशा बदलते. दर मिनिटाला, दर क्षणाला दिशा बदलते, कारण त्याला वळायचं आहे, दर क्षणाला वळायचं आहे. दर क्षणाला वळल्यानंतर काय होतं त्याचं, की दोन गोष्टी बदलतात. एक दिशा पण बदलते, सारखी दिशा पण बदलते, पण ती बदलत असताना त्याला गती कमी करावी लागते. गती कमी करावी लागते. म्हणजे चाल आणि गती दोन्हीचा वेगावर परिणाम होतो. चाल सारखी बदलत राहिला म्हणजे काय होतं, दिशा बदलत राहिला आणि गती पण कमी करत राहिला. दिशा बदलत राहिला आणि गती पण कमी करत राहिला तर त्याचा वेग कमी होतो. आता लक्षात घ्या की तुम्ही सरळ चाललेले आहात, एक टर्न आला आणि त्या टर्नवरती त्याच गतीने तुम्ही जर टर्न मारला तर काय होतं, गाडी स्किट होऊन जाईल, पडून जाईल, गाडी घसरून जाईल. म्हणजे टर्न मारताना कुठलीही गाडी असो, तिला जर वळण घ्यायचं असेल तर ती गाडी हळू करावी लागते. म्हणजे काय करायला लागतं, त्याची गती कमी करावी लागते. समजलं? आणि दिशा पण बदलते. सरळ चाललेली गाडी आता इथून त्या कोपऱ्यापर्यंत जायचं आहे, सरळ जायचं आहे, सरळ निघून गेला. पण त्याला जर वळण घ्यायचं असेल तर त्याला तिथे गती कमी करायला लागते आणि दिशा पण बदलायला लागते. तेव्हा गती आणि दिशा या दोन्ही जर बदलल्या तरी त्याचा वेगावर परिणाम होतो. आता हेच आपण शब्दात लिहू. शब्दात लिहू. एक, चाल बदलली, दिशा तीच. चाल बदलली, दिशा तीच. म्हणजे काय झालं, चालताना वेग कमी केला, मध्येच रस्त्यामध्ये काय खिशामध्ये काहीतरी होतं ते काढलं, ते पाहिलं, मग ते परत ठेवलं, अशा ह्याच्यात चालण्याची गती कमी होते. किंवा मध्येच रस्त्यात काहीतरी दिसलं म्हणून पाहायला थांबला, मध्येच कुठेतरी काहीतरी एखादी पाटी दिसली ती वाचत थांबला, गती कमी होते. दिशा तीच पण चाल बदलली तर वेगावर परिणाम होतो. आपण काय बघतोय की वेगावर काय परिणाम होतात. चाल बदलली, दिशा तीच असेल तर त्याचा वेगावर थेट परिणाम होतो. आता दिशा बदलली आणि चाल तीच, घाईघाईनेच चाललाय, रोजच्या गतीनेच चाललाय, परंतु जाता जाता सरळ न जाता थोडासा इकडे जाऊन असा गेला. दिशा बदलली, चाल तीच, तर वेगावर परिणाम होतो. म्हणजे काय की किती वेळामध्ये किती अंतर पोहोचलं या वेगावरती परिणाम होतो. म्हणजे दिशा बदलली आणि चाल तीच ठेवली तरी वेगावर परिणाम होतो. आणि तिसरं काय आहे, दिशा आणि चाल बदलली. दिशा आणि चाल दोन्ही बदलली तर काय होईल, वेगावर परिणाम होतो. म्हणजे वेगावर परिणाम करणारे हे तीन घटक आहेत. या तीन घटकांच्या बाबतीत नीट लक्षात ठेवा. आता आपण आणखी एक गोष्ट बघणार आहोत. ती कोणती, तर गतीच्या बाबतीत एक रेषीय एक समान एक रेषीय एक समान आणि दोन नैक समान, नैक रेषीय नैक समान गती. एक रेषीय एक समान गती म्हणजे समान अंतर समान कालावधीमध्ये पार करणे. 4 जण निघालेत आणि 4 जणांनी मोटरसायकल काढली आणि चौघही जण 4 ट्रॅकमध्ये चाललेत. लक्षात घ्या, 4 जण निघालेत,
चौघही जण 4 ट्रॅकमध्ये निघालेले आहेत, 1 2 3 4, आणि चौघही जण एकाच गतीने निघाले. समान अंतर त्यांना जायचं आहे 1 किलोमीटर. चौघही जण 40च्या गतीने निघाले तर चौघही जण 40च्या गतीने 1 किलोमीटर अंतर पार करतात. तुम्ही 26 जानेवारीच्या परेडमध्ये पाहिलं असेल की 4 मोटरसायकल्स असतात, जवान लोक त्याच्यावर कसरती करतात आणि मग त्या 4 मोटरसायकलवर 15 20 25 जवान अशा कसरती करत असतात. त्या सगळ्यांची एक दिशा, एक गती, आणि ते अंतर पण ठरलेलं असतं. म्हणजे जे अंतर ठरलेलं आहे समान अंतर ते समान वेळेत चौघही जण पूर्ण करतात. एक जण जरी मागे पुढे झाला तर ते सगळे पडतील खाली, तो सगळा मनोरा पडेल खाली. तर तसं होत नाही. म्हणजे याला काय म्हणतात, एक रेषीय एक समान गती. आणि दुसरी जी असते ती नैक रेषीय नैक समान गती. म्हणजे अंतर तेच आहे आणि म्हणजे अंतर तेवढंच पण पोचायला वेळ कमी लागतोय. म्हणजे समजा एक 100 मीटर अंतर आहे आणि 4 जण निघाले. एक जण चाललाय 40च्या स्पीडनी, एक जण चाललाय 60च्या स्पीडनी, एक जण चाललाय 70च्या स्पीडनी, एक जण चाललाय 20च्या स्पीडनी. हे तुम्हाला सहसा धावण्याच्या शर्यतीत पाहायला मिळतं. प्रत्येक जण अंतर समान आहे. 100 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, अंतर तेच 100 मीटर धावणे, पण एक 40च्या स्पीडने, एक 60च्या स्पीडने, एक 70च्या स्पीडने, एक 20च्या स्पीडने. त्यामुळे 70च्या स्पीडने झालेला माणूस इथे पोचतो एका विशिष्ट वेळेमध्ये, 60च्या स्पीडचा माणूस इथे पोचतो, 40च्या स्पीडचा माणूस इथे पोचतो आणि 20च्या स्पीडचा माणूस इथे पोचतो. ही काय झाली, नैक रेषीय नैक समान गती. म्हणजे नैक समान गती, अंतर तेच आहे, समान कालावधीमध्ये मात्र पूर्ण होत नाही. प्रत्येकाला कालावधी वेगवेगळा लागतो. तेव्हा गतीचा हा एक नियम आपण लक्षात घेतला. आता गतीचे नियम या ठिकाणी आपण थांबूया. पुढचा भाग जो आहे त्याचा अभ्यासाचा आहे, त्यातल्या उदाहरण संग्रहांचा आहे, तो आपण नंतर करूया. परंतु तोपर्यंत आता तुम्ही काय करायचं आहे की हे गतीचे नियम पाठ करायचे आहेत. विस्थापन म्हणजे काय, काय काय शिकलो आपण. विस्थापन म्हणजे काय, चाल म्हणजे काय, वेग म्हणजे काय, गती म्हणजे काय, एकरेषीय गती म्हणजे काय, एकरेषीय एकसमान गती म्हणजे काय, नैक समान गती म्हणजे काय. हे सगळे मुद्दे पुन्हा एकदा अभ्यासा. हे पुस्तकामध्ये पहा, वहीमध्ये पहा, हा व्हिडिओ पहा, लिहून काढा आणि हे सगळं पाठ करा. ती जर सूत्र तुम्ही पाठ केली तर तुम्हाला या सगळ्या धड्यावरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता येतील. पुढे उदाहरण संग्रह सोडवताना मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्यायची आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यास आता सुरू करा. ठीक आहे, तोपर्यंत शुभेच्छा.